नमस्कार फ्रेंड, मी करुणा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. याचं नाव आहे करुणाच ब्लॉग. तर आज बघा मी कुठे आली. मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना की माझी एक मैत्रीण आहे, तर त्यांच्याकडेच मी आज आलेली आहे. तर ह्या आहे त्या ताई. ह्या आहे त्या ताई आणि हा त्यांचा बाळ आहे. तर बघा आता आम्ही 6 वर्षानंतर एकमेकीला भेटलो. 6 वर्षापासून आमची भेट नाही, काही नाही. कोरोनाच्या आधी आम्ही अमरावतीला सोबत राहायचो. म्हणजे एकत्रच एकाच घरमालकाच्या घरी भाड्याने राहत होतो. तिथे आमची ओळख झाली. हे काय आता हे पिल्लू तुमच्यावर रागावते. याचा राग तेवढा सहन करून घ्या. हे बघ कसं पाहते पिल्लू. आणि मैत्री भाषी असली ना, मैत्रीला वेळ लागत नाही. मी या ताईला म्हणजे 7-8 वर्षाच्या आधी पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हा म्हणजे मी रूम पाहायला गेली होती अमरावतीला. माझ्या मिस्टरांनी रूम केली होती. मग मी माझ्या माहेरी होती. मग माझे मिस्टर म्हणे की रूम पाहायला ये, पसंत येते का एरिया वगैरे पहा म्हणे. तर मी रूम पाहिली, मला रूम वगैरे पसंत आली. मग मी म्हणजे रूमच्या वर म्हणजे मी माळीवर गेले तेव्हा मला ह्या खाली ताई उभ्या दिसल्या. त्या ताई म्हणजे आता असे दिसत आहेत, पण याच्या आधी आई खूप सुंदर दिसायच्या. आणि यांचे मिस्टर पण जॉबला आहे रेल्वेमध्ये. तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की एक रेल्वेवाले दादा आहे, म्हणजे त्यांची पण फॅमिली आहे, तर तुला सोबत होईल म्हणजे ताई पण म्हणजे तुला गव्हर्नमेंट असं वातावरण आहे म्हणे इथे, तर पाहायला ये. मी गेली होती. ह्या ताई मला दिसल्या, तर मला वाटलं अरे बापरे यांचे मिस्टर जॉबवर आहे. म्हटलं ह्या ताई इतक्या सुंदर आहे दिसाले, ह्या खूप घमंडी असं वाटलं होतं मला. ह्या बोलणार नाही, खूप गर्विष्ठ असं, कारण की यांच्याकडे गर्व करण्यासारखं सगळं काही आहे म्हटलं गड्या. तर मी काही यांच्याशी पहिल्यांदा बोललीच नव्हती. मग तिथून 8-10 दिवसांनी रूम वगैरे पाहून आम्ही गेलो. 8-10 दिवसांनी मी रूमवर राहायला गेली. तेव्हा या ताईचा आणि माझा मग म्हणजे थोडंसं बोलणं वगैरे झालं. जेवण झालं काय, चहा पाणी झालं का, असं आमचं थोडं बोलणं वाढत गेलं आणि खूप चांगली आमची मैत्री झाली. आणि त्यानंतर मी तिथे पण ब्लाऊज शिवायची. माझ्या गावात जसं मी आता ब्लाऊज शिवते, तर माझ्या रूमवर पण मी ब्लाऊज शिवायचे. तर ह्या ताईनी माझ्याकडे असं म्हणजे सहज ब्लाऊज शिवायसाठी क्लास लावला होता. तर आमचा क्लास कमी आणि गोष्टीच जास्त राहायच्या. त्याच्यामुळे आमची दोघीची मैत्री जी आहे ना ती खूप छान झाली होती. तर मग असं बाहेर वगैरे जाणं, कुठं माझी मैत्रीण आली होती तेव्हा पण आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, मार्केटमध्ये सोबत जाणं. तर त्याच्यामुळे आमची मैत्रीचा वाढत गेली. आणि आता तयारी, मेकअप, आणि दोघींनाही आम्हाला इंटरेस्ट तयारीच करायचा, मेकअप करायचा आणि कुठलाही फिरायचा वगैरे खूप इंटरेस्ट दोघींनाही. आणि तेव्हा असं होतं की यांच्या मुली म्हणजे घरी राहण्यासारख्या होत्या आणि मला मृगांक पण नव्हता. मी म्हणजे मस्त मोकळी फ्री होती एकदम. आणि मग माझ्या आई त्या याच्यातच माझ्या आई आजारी पडली होती. माझ्या आईला नागिन रोग झाला होता. तेव्हा या ताईने मला इतकं समजून घेतलं. म्हणजे पैशाची सुद्धा मदत केली मला ताईने. जसा फोन आला माझ्या बाबाचा की आईला नागिन झाली आहे, मी खूप रडत होती. मग आमचा क्लासही राहिला. ताईचं असं नव्हतं की मला शिकवा बा, तुमचं काय सांगतं असं नाही. त्या प्रत्येक गोष्ट समजून घेतात. आणि आता पण नुसत्या माझ्या आवाजावरून ते मी टेन्शनमध्ये हे समजून घेतात. म्हणजे याला मैत्रीच म्हणते. कधी कधी काय होते माझं सांगते मी की लहानपणापासून ज्या मैत्रिणीसोबत मी राहते त्यांना सुद्धा मी म्हणजे माझ्या पर्सनली जवळच्या गोष्टी सांगू शकत नाही, पण या ताईंना मी सर्व सांगते. बोला, बहीणच आहे. म्हणजे इतकी छान आमची मैत्री झाली. यांना पण 3 बहिणी आणि मला मी एकटीच आहे, त्याच्यामुळे ह्या माझ्या बहीणच झालेल्या आहे आता. आणि हा छोटू, ह्या छोटूला कायचा राग आलाय काय माहिती, त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. छोटूच तसा असता. आणि यांना 2 मुली आहेत, तर त्या आता दोघी शाळेत गेल्या आहे. काय मी त्यांची भेट होते की नाही होत. आम्ही आलो होतो दवाखान्यात, कारण की यांचं महिन्याला चेकअप असते. तुम्हाला माहिती आहे माझ्या मिस्टरांना पॅरिसच गेला होता, तर त्यांचं महिन्याच्या चेकअप असतं, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. ह्या ताई पारसला होत्या आधी, आता त्यांची बदली झाली अमरावतीमध्ये. तर ह्या ताई आता 3 महिने झाले अमरावतीला आल्या आहे. चला म्हटलं 6 वर्षापासून भेट नाही आहे. ताईचा फोन आला होता एक अचानक, तर मग आम्ही आता इथे आलो. तर बघा ह्या आहेत ताई आमच्या. ताई नमस्कार करा. तर कसा वाटतं तुम्हाला ह्या ताई, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.